नमस्कार. आज आपण गावाकडची चव कांद्याची पात बनवूया मूग डाळ घालून. अप्रतिम लागते चवीला. तर ही कांद्याची पात घेतलेली आहे मी. छान स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे. त्यासाठी आपण मसाला करूया. हिरवी मिरची, शेंगादाणे मिक्सरमधून जाडसर भरड करून घ्यायची. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 10-15 लसणाच्या पाकळ्या छान एकदम बारीक चॉप करून घेतल्या मी. कढाई गरम करायला ठेवली. तेल घातलं. मोहरी, जिरे, लसूण छान लालसर झाला की त्यानंतर आपण जे मिक्सरमधून शेंगदाणे ते काढलं ते भरड घातली. हळद घातली. त्यानंतर कांद्याची पात घातली. छान 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे आपल्याला. गॅस कमी ठेवायचा म्हणजे खाली नाही लागला गेलं पाहिजे. आता हे कांद्याच्या पातीला जे पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे डाळ शिजवून घ्यायची आहे. तर मुगाची डाळ मी अर्धा तास आधीच भिजत घातली होती. ती भिजवलेली डाळ घातली. छान मस्त मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं झाकण ठेवायचं. 2 मिनिट झाले. आता आपण झाकण काढून बघूया. मस्त आपली भाजी मऊ झालेली आहे. आता आपण चवीनुसार मीठ घालूया यामध्ये आणि पुन्हा आपण छान मिक्स करून पुन्हा आपण 2 मिनटं झाकण ठेवू. कांद्याच्या पातीची झटपट अशी भाजी तयार झाली. भाकरीसोबत अप्रतिम लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीनं. मस्त आपली भाजी झाली. एक 7-8 मिनिट लागले. मस्त कांद्याची पातसुद्धा मऊ झाली आहे आणि डाळसुद्धा मऊ झालेली आहे. तर आपण कढई खाली उतरून घेऊया आता. आणि यासोबत मी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आधीच. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता, पण ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते. तर तुम्ही शक्यतो ज्वारीच्या भाकरीसोबतच करून बघा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.